नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी भूगोलाचं लेक्चर बनवत आहे आणि टॉपिक आहे महाराष्ट्राचे स्थान. तर तुम्हाला माहितीच असेल की आजचा जी महाराष्ट्र होतं त्याची स्थापना स्वतंत्र राज्य म्हणून 1 मे 1960ला झालेली आणि जवळपास 106 हुतात्म्यांना बलिदान दिल्यानंतर मराठी भाषिकांकरता गुजरात वगळता 26 जिल्हे स्थापन झालेले. तर आता हे 26 जिल्हे होते. तर ते कसे स्थापन झालेले म्हणजे कुठले ते 26 जिल्हे होते. तर आधी काय केलेलं की बॉम्बे जी प्रेसिडेन्सी होती म्हणजे की हा साधारण हा एरिया होता. इथून 13 जिल्हे घेतले, इथून 8 जिल्हे घेतले आणि याला काय म्हणायचे, मध्य प्रांत म्हणायचे, याला मध्य प्रांत म्हणायचे. आणि मराठवाडा जो भाग आहे तिथून पाच पाच जिल्हे घेतलेले आणि असे 13, 5 आणि 8 टोटल झाले 26 जिल्हे. तर अशी 26 जिल्ह्यांची स्थापना केलेली. आणि आणि मग आपण आता बघूया की मग तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, तर यशवंतराव चव्हाण होते. द्विभाषिक मुंबई राज्य कधी स्थापन झालं, तर ही तारीख खूप महत्त्वाची आहे, सर्वांनीच लक्षात ठेवायची गरजेची आहे की 1 नोव्हेंबर 1956ला द्विभाषिक मुंबई राज्य म्हणून स्थापन झालं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच स्वतंत्र महाराष्ट्र 1 मे 1960ला स्थापन झालं. जेव्हा स्थापन झालं तेव्हा मुंबई राजधानी होती, ही बघा मुंबई, आणि नागपूर हे उपराजधानी म्हणून झालं. पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे होते माननीय श्री श्री प्रकाश. ओके, श्री प्रकाश लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुम्हाला आता मी सांगणार आहे की आपली ही जी लांबी आहे, कसं म्हणू आपण, पूर्व पश्चिम, ती किती आहे, तर ती आहे 800 किलोमीटर. ओके, ही लांबी. उत्तर दक्षिण किती लांबी आहे, तर ती आहे 700 किलोमीटर. ठीक आहे. आणि जी फक्त हा जो समुद्र किनारा आहे पालघर पासून सुरू होतो, ठीक आहे, त्याची लांबी आहे 720 किलोमीटर. ठीक आहे. तर 3 लांबी लक्षात ठेवायच्या आहेत. पूर्व पश्चिम 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण 700 किलोमीटर, आणि फक्त समुद्र किनाऱ्याची लांबी घेतली तर ती आहे 720 किलोमीटर. ठीक आहे. जर महाराष्ट्राचं जर क्षेत्रफळाचं म्हणजे एरियाचं भारताच्या टोटल क्षेत्रफळाबरोबर आपण जर कम्पेअर केलं तर किती होतं, तर 9.36% होतं. ओके. आकारमानानुसार जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे. सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान. त्याच्यानंतर 2 नंबरला जे आहे ते आहे मध्य प्रदेश आणि 3 नंबरला आहे ते महाराष्ट्र आहे. आणि फक्त जर लोकसंख्येनुसार बघितलं तर पहिला क्रमांक ऑब्विसली उत्तर प्रदेशचा आहे. 18 ते 20 कोटीच्या दरम्यान त्यांची संख्या होती 2011नुसार. आणि महाराष्ट्राची सध्याची 2011च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या आहे 11.25 लाख, म्हणजे 11,25,00,000 अशी लोकसंख्या आहे. ओके. तर आपण आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया की महाराष्ट्राला किती एकूण घटक राज्यांची सीमा लागून आहे. सीमा म्हणजे बघा तुम्ही असं पूर्ण हे जे आहेत ना, तर 6 घटक राज्यांची. ठीक आहे, 6 घटक राज्य आहेत. ते तुम्हाला आता आजूबाजूला दिसतच असतील कुठले कुठले आहेत. आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे. आता तो तुम्हाला जरा शोधायला जरा अवघड पडत असेल, पण हा इकडे आहे बघा, तो तो आहे तो दादरा नगर हवेली. ओके, दादर नाही, दादर जे आहे ते मुंबईत आहे. हे आहे दादरा दादरा नगर हवेली. नाही तर तुम्ही समजाल की मुंबईतलं दादर ते कुठे आलं, उत्तरेकडे. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया की तुम्हाला दिसत असेल की गुजरात आहे,
मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा नुकताच स्थापन झालेला आहे. तेलंगणा या राज्याची स्थापना कधी झाली तर 2 जून 2014ला झाली आहे. ओके, नुकतंच झालेलं आहे. आता मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता आपल्या आंध्र प्रदेशची थेट थेट आपण आंध्र प्रदेशला कुठेच आपली बाउंड्री लागत नाही. म्हणजे आपण कुठल्याही जिल्ह्याची आपली बाउंड्री जी सीमा आहे ती आंध्र प्रदेश या राज्याशी लागत नाही. कारण की तेलंगणा नावाचा नवीन राज्य 29वं राज्य 2 जून 2014 रोजी स्थापन करण्यात आलेलं. ठीक आहे. तर आपली सर्वाधिक जी सीमा आहे ती कुठल्या राज्याबरोबर आहे, तिथं ती मध्य प्रदेश बरोबर आहे. बघा इकडे. ठीक आहे, मध्य प्रदेश बरोबर सगळ्यात जास्त सीमा आहे. आणि जिल्हे बघितले ना तरी सुद्धा जास्त आहेत. म्हणजे आता इथून नंदुरबार, जळगाव, अमरावती, गोंदिया ह्या सर्वांची सीमा याला लागून आहे. तर ते किती जिल्हे आहेत तर ते नंदुरबार पासून गोंदिया बरोबर पर्यंत काउंट केले ना तर ते टोटल 8 जिल्हे आहेत. ठीक आहे. तर सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशला लागून आहे. जिल्ह्यांची संख्या सुद्धा मध्य प्रदेशला लागून आहे. आणि सर्वात कमी जी सीमा लागून आहे महाराष्ट्राला ती कुठल्या राज्याबरोबर असेल तर ती गोवा राज्याला. कारण गोवा हे आकारमानानुसार सर्वात छोटं असं राज्य आहे. म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे एरियानुसार बघितलं तर गोव्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे तो इथे आहे. इथे बघा, इथे झूम झूम करू का, तर झूम करून बघा. पालघरच्या वरती असे डॅश 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 लाईन दिलेत ना, त्याच हेच दादरा नगर हवेली आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत इतर राज्यांबरोबर तर 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांबरोबर लागून आहेत. आणि मग ऑब्विसली आपल्याकडे जर टोटल जिल्ह्यांची संख्या 36 आहे तर किती जिल्ह्यांची सीमा लागत नाही महाराष्ट्राला तर ते 16 जिल्ह्यांची ऑब्विसली नाही लागत. कारण की यांची जर बेरीज केली तर ते 36 येतं. ठीक आहे. तर आता आपण बघूया की मध्य प्रदेश बरोबर किती. 8 मी तुम्हाला सांगितलंच 8. इकडे 8. कर्नाटक बरोबर 7. म्हणजे सेकंड नंबरला कर्नाटक आहे. त्याच्यानंतर आहे गुजरात. गुजरात बरोबर 4. आणि तेलंगणा बरोबर सुद्धा आहे 4. म्हणजे जो तिसरा क्रमांक आहे तो तेलंगणा आणि गुजरातला जातो. आणि छत्तीसगड बरोबर बघितलं तर 2च जिल्ह्यांची आहे. आणि गोवा सांगितल्याप्रमाणे फक्त सर्वात कमी लागते म्हणजे 1च जिल्ह्याची लागते. ठीक आहे. आता आपण काय करूया ना की कुठल्या कुठल्या आता मी हे जे सांगितलं ते आता डिटेलमध्ये सांगतो. तर मध्य प्रदेशच पहिल्यांदा घेऊया की मध्य प्रदेशची कुठल्या कुठल्या राज्यांबरोबर सीमा लागते. तर नंदुरबार बरोबर लागते, धुळे बरोबर लागते. ठीक आहे. जळगाव, बुलढाणा सुद्धा आहे विसरू नका, अमरावती आहे, वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे. ठीक आहे. असे 8 जिल्हे आहेत. म्हणजे वरची जी सगळे बॉर्डर वरचे जे जिल्हे आहेत ना ते सर्व लागतात. ठीक आहे. मग आता कर्नाटकला बघूया. कर्नाटक तर हे खूपच महत्वाचं आहे बघा. हा जो नांदेड जिल्हा आहे ना तिथून कर्नाटकची बाउंड्री सुरू होते. ठीक आहे. तर नांदेड लागतो, लातूर लागतो, उस्मानाबाद लागतो, सोलापूर लागतो, सांगली लागतो, कोल्हापूर लागतो. ठीक आहे. सिंधुदुर्ग नाही, सिंधुदुर्गची पण थोडीशी टच होते त्याच्यात याला. बघा तिथे एकदम झूम करून बघायचं असलं तर बघा. जे गोवा 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 आणि थोडीशी जी बाउंड्री आहे सिंधुदुर्गची ती कर्नाटकला पण टच होते. तर असे जे काउंट केले तर 7 होतात. 1 2 3, उस्मानाबाद 3, सोलापूर 4, सांगली 5, कोल्हापूर 7, सिंधुदुर्ग 8. थोडी माझी काउंटिंग मिस्टेक झाली आहे. ते 7च आहेत. ते तुम्ही बघा. नांदेड ते सिंधुदुर्ग 7च जिल्हे आहेत. ठीक आहे. आता आपण गुजरातला बघूया की गुजरातला कुठल्या जिल्ह्यांची बाउंड्री आहे. तर ना इथे तुम्ही जर बघितलं तर नंदुरबार ची बाउंड्री आहे, धुळेची आहे,
नाशिकची आहे आणि पालघरची आहे. असे ते 4 जिल्हे आहेत. आणि धुळेकडे विशेष लक्ष असू द्या, कारण की धुळे तुम्ही बघितलं तर गुजरातला पण त्याची बॉर्डर टच होते बघा, एका बाजूने इकडून आणि एका बाजूने इकडून मध्य प्रदेशला टच होते. म्हणजे तो दोन्ही यांना टच करणार आहे. त्याची जरा नॉर्थ ईस्टकडची जी बॉर्डर आहे ती मध्य प्रदेशला टच होते आणि नॉर्थ वेस्ट साऊथकडची तर ती बॉर्डर आहे ती गुजरातला टच होते. त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूया की तेलंगणाबरोबर कुठल्या कुठल्या जिल्ह्यांची बॉर्डर टच होते. तो हा नांदेड जिल्हा आहे त्याची होते, यवतमाळची होते, चंद्रपूरची होते आणि गडचिरोलीची होते. तर हे 4 जिल्हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघूया छत्तीसगड. छत्तीसगड फारच इंटरेस्टिंग आहे. फक्त 2 म्हणजे की जी आपली इंद्रावती नावाची जी नदी आहे ती छत्तीसगडच्या आणि गडचिरोलीच्या बॉर्डरवरनंच वाहते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं ना, भूगोलाचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की भूगोलाचा राजकीय उपयोग कसा होतो. म्हणजे की राज राजकारण या क्षेत्रामध्ये त्याचा कसा उपयोग होतो. तर बरेच म्हणजे की आंतरराष्ट्रीय सीमा ठरवताना सुद्धा एखादी नदीचं जे पात्र असतं, नदी जिथून वाहते, तर तिला एक सीमा म्हणून ग्राह्य करतात. मग 2 राज्यांमधली पण अनेक राज्यांमध्ये सीमा ठरवण्यासाठी काय उपयोग केला आहे तर नद्यांचा. इवन जिल्ह्यांचा पण तुम्ही बघितलं तर नद्याच डिवाईड करतात. तर तुम्हाला माहीतच असेल की जी वर्धा नदी आहे, वर्धा आणि इथून मी तुम्हाला ड्रॉन करून देतो की वर्धा अशी नदी येते आणि इथून पैनगंगा इकडून येते आणि वैनगंगा इकडून येते. ठीक आहे. तर त्या वर्धा म्हणूनच पुढे फॉर्म म्हणून पुढे चालल्या जातात. तर हे जो हा प्रवाह आहे ना वर्धा वैनगंगाचा, तो चंद्रपूर आणि गडचिरोलीतली बॉर्डर फॉर्म करतो. ठीक आहे. तर पुढे बघूया आता गोव्याला कुठला, तर गोव्याला कुठल्या याचं टच होतं. तर गोव्याला मी झूम करून दाखवतो. गोव्याला ना बघा तुम्ही फक्त सिंधुदुर्गची बॉर्डर टच होते. अजून कुठल्याही दुसऱ्या जिल्ह्याची सीमा गोव्याला टच होत नाही. ठीक आहे. आता मग एक थोडीशी पटकन रिव्हिजन 1 मिनिटात आपण करूया. परत बघूया की नंदुरबार हा जिल्हा आहे तो मध्य प्रदेश आणि गुजरातला. आता मी तुम्हाला एकदम जे पिन पॉइंटेड जिल्हे आहेत की जे तुम्हाला पुढे कन्फ्यूज करू शकतात तेवढ्याच जिल्ह्यांची मी माहिती सांगतो. की नंदुरबार आहे तो गुजरात आणि मध्य प्रदेशला जोडणार आहे. म्हणजे की दोन्ही त्याच्या सीमा दोन्ही राज्यांना लागतात. धुळेचं पण तसंच आहे, सेम आहे. पुढे बघूया की गोंदिया बघूया. गोंदियाच्या पण 2 राज्यांना सीमा लागतात. तर वरती बघितलं नॉर्थला उत्तरेकडे मध्य प्रदेश आणि पूर्वेकडे छत्तीसगड. गडचिरोलीचे पण 2 याला लागतात. म्हणजे इथे छत्तीसगडला पण लागते आणि खालती म्हणजे हा सुद्धा छत्तीसगडच आहे. आता मी हा भाग आहे ना तो छत्तीसगडच आहे. तुम्ही त्याला आंध्र प्रदेश वगैरे समजू नका. आणि या बाजूने जी लागते ती तेलंगणाची लागते. म्हणजे गडचिरोलीला पण 2 राज्यांची बॉर्डर लागते. आता नांदेड मी तुम्हाला म्हटलेलं की नांदेड हा खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण की तिथून 2 राज्यांच्या सीमा वेगवेगळ्या व्हायला सुरू होतात. तर नांदेडला थोडीशी कर्नाटकची आणि सर्वात जास्त लागते ती तेलंगणाची बॉर्डर लागते. त्याच्यानंतरचा आपण जिल्हा किंवा सिंधुदुर्गला गोव्याची लागते मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि पालघरला गुजरातची लागते. आणि पालघरला फक्त गुजरातची नाही लागत तर दादरा नगर हवेलीची सुद्धा बॉर्डर लागते.